राज्यात आज जी महत्त्वाची बैठक होणार आहे त्याबद्दलची माहिती आहे। महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे। काल रात्री दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यानंतर आज मुंबईत सुद्धा एक बैठक होणार आहे आणि आजच्या बैठकीत कालच्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळणार असून मंत्रिपद सुद्धा ठरवली जाणार आहे, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। तर येत्या 2 दिवसांत केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती ही सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। हे निरीक्षक महाराष्ट्रात येतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल सुद्धा निर्णय केला जाईल। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। वैदेही, आपण पाहतोय की 2 दिवसांमध्ये निरीक्षक जे आहेत केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहे आणि त्यामध्ये नेमकं ते ठरवणार आहे की पुढचं महाराष्ट्राची दिशा काय असावी। आज पण एक बैठक आहे, नेमकं आजच्या बैठकीचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि निरीक्षक महाराष्ट्रात आल्यावरती काय होऊ शकतं? नक्कीच आपण बघतोय की काल दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर आज तीनही नेत्यांची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये तीनही पक्षाचे हे नेते एकमेकांसमोर बसून त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीची चर्चा होईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे। मात्र मुख्यमंत्री पदावरून जे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीची चर्चा झाली त्याच्यानंतर आज ही बैठक महत्त्वाची मानली जाते। खाते वाटपासंदर्भात आजची ही बैठक असल्याची माहिती सध्या मिळत आहे। एकीकडे एकनाथ शिंदे जवळपास 12 मंत्रिपदं त्यांना मिळावी यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री पद देखील एकनाथ शिंदे यांनी स्वीकारावं असं दिल्लीकडून सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांना देखील देण्यात येत आहे। मात्र एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे पॅटर्न जे आहे ते कायम ठेवण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्व यांनी सध्या सांगितलं असल्यामुळे दुसरा उपमुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे असावा असा आग्रह खरं तर केंद्रीय नेतृत्वाचा आहे। पण एकीकडे जर आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी शिंदे उत्सुक नसल्याची देखील माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे स्वीकारतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांना कुठल्या पद्धतीची खाती दिली जाणार या संदर्भातही अनेक चर्चा ज्या आहेत त्या या बैठकीतून समोर येणार आहेत। त्यांना अत्यंत महत्त्वाची काही खाती देखील दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे या खात्यांमध्ये नेमक्या कुठल्या खात्यांचा समावेश असणार आहे आणि कोणाला ही खाती दिली जाणार या संदर्भात खरं तर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। तीनही पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी काही दिवसामध्येच केंद्रीय निरीक्षक जे आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत। ते देखील या तीनही नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर शपथविधीचा हा सोहळा जो आहे तो पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे। निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहे आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या वरती कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की तेच नाव निश्चित करणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।